प्राध्यापक सौभाग्यवती मेधा विश्राम कुलकर्णी भारतीय जनता पार्टीला लाभलेलं एक प्रसन्न, नम्र, झुंजार आणि अपार कष्ट करणारं सदा उत्साही व्यक्तिमत्व, दांडगा जनसंपर्क आणि सतत कार्यरत असणाऱ्या, ध्येयवाद, निष्ठा आणि मतदारसंघाचा विकास महत्वाचा मानणाऱ्या लोकांच्या या लाडक्या नेत्या पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीतर्फे नगरसेविका म्हणून तब्बल 3 वेळा निवडून आल्या। मतदारसंघात विविध विकास कामं करून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला धारेवर धरून नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडले, तसंच रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलनं केली आणि जनतेला न्याय मिळवून दिला। या सर्व कामांची दखल घेत भारतीय जनता पार्टीनं कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। कोथरूड मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी मेधाताईंच्या कार्यावर प्रबळ विश्वास ठेवून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी केलं। तुम्हीच सगळ्यांनी ती संधी आमदार म्हणून निवडून येण्याची मला या ठिकाणी उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल मी सर्वप्रथम या भागातील सर्व नागरिक बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री माननीय गिरीश बापट आणि पुण्याचे खासदार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अनिल चिरोळे यांनी अतिशय विश्वासाने ही संधी पक्षाच्या वतीने मला उपलब्ध करून दिली। या भागातील सर्व निष्ठावान, कर्तृत्ववान, कष्टाळू आणि जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच संधीचं खऱ्या अर्थाने सोनं झालं असं म्हणायला हरकत नाही। आणि आमचे जे काही प्रयत्न होते, या प्रयत्नांना तुम्ही सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद दिलात, आमच्यावर विश्वास टाकलात आणि म्हणूनच या भागामध्ये आमदार म्हणून काम करण्याची मला संधी उपलब्ध झाली। महाराष्ट्र विधानसभेत कोथरूड मतदारसंघाचा बुलंद आवाज भाजपच्या वतीनं दुमदुमून उठला। कोथरूड मतदारसंघ सर्वात वेगानं विकसित झालेलं उपनगर, कोथरूड परिसर तितकाच विस्तीर्ण, मध्यमवर्गीय पुणेकरांच्या पसंतीला उतरलेला आहे। कोथरूड परिसर वाहतूक कोंडीतून या परिसराला सोडवणे आणि भयमुक्त करणे ही उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मेधाताईंनी कार्याला सुरुवात केली। चांदणी चौक ते बालेवाडी या बाह्य वळण महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे आणि बालभारती ते पौड रस्ता व वारजे रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने सदर रस्त्याची आयुक्तांबरोबर पाहणी करून या कामांसाठी केंद्र सरकारकडून 220 कोटी रुपयांची तरतूद केली। पुणे शहराच्या म्हणून काही प्राथमिक समस्या आहेत, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोथरूड भागाच्या ज्या काही प्राथमिक समस्या आहेत त्याच्यामध्ये कचऱ्याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल आणि या सगळ्यांपेक्षा जास्त प्रमाणात जाणवणारी समस्या म्हणजे वाहतुकीची समस्या। सर्वच नागरिकांच्या मध्ये जेव्हा सर्वे घेण्यात आला तेव्हा वाहतुकीच्या समस्येला सर्वांनी प्राधान्य दिल्याचं आढळून आलं आणि कर्वे रोड हा या कोथरूड मतदारसंघातून जाणारा एक प्रमुख असा रोड आहे। या कर्वे रोडला पर्यायी रोड नसल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची समस्या ही जाणवत असते। आपल्याला माहिती आहे की बालभारती ते पौडफाटा या रस्त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी अग्रेसिव्ह स्टँड आणि कधीकधी धोरणात्मक निर्णय आणि त्याला चालना देण्यासाठी काही पाठपुरावे केलेले आहेत। जर हा रस्ता डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मंजूर झाला तर नक्कीच हा रस्ता कर्वे रोडला पर्यायी रस्ता म्हणून वापरात येऊ शकेल, किंबहुना पुण्याकडून मुंबईला जाणाऱ्या किंवा हिंजवडीकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी हा चांदणी चौकाचा जो मुख्य जंक्शनचा भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात क्षेत्र निर्माण झालंय आणि या ठिकाणी वाहतुकीची कोंडी सुद्धा दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांना फेस करावी लागते। याच्यासाठी म्हणून 220 कोटींचं एक प्रपोजल माननीय गडकरी साहेबांकडे, जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही दिलं। त्यांनी ताबडतोब या विषयाला मान्यता दिली, त्यामुळे ती सुद्धा या वर्षातली माझी अचीवमेंट म्हणता येईल। बावधन बालेवाडी हा जो काही नॅशनल हायवे अथॉरिटीचा जो रस्ता आहे, या रस्त्याचं काम गेले 6 वर्ष प्रलंबित होतं। माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांना सांगून त्याही रस्त्याला चालना देण्यासाठी मी यशस्वी झाले आणि पुढच्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्णत्वास आलेलं आपल्याला जाणवेल। त्याचबरोबर वारजाचा जो पूल असेल त्याला चालना देणं असेल, नदीपात्रातल्या रस्त्याच्या विषयाला चालना देणं असेल, महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे रस्ते ॲक्विजिशन केले जातात, या ॲक्विजिशन करणाऱ्या मालकांना जर चांगल्या प्रकारे कॉम्पेन्सेशन दिलं गेलं तर लवकरात लवकर या जागा आपल्या ताब्यात येतील। याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमचा फॉलोअप चालू आहे।
बालेवाडी येथील मटक्यांच्या अड्ड्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार आली. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या अड्ड्यांवर त्यांनी छापा टाकला. हा मटक्याचा अड्डा बंद पाडला. डहाणूकर कॉलनी इथे दारू अड्ड्यावर अशाच प्रकारे धाड टाकून हा दारू अड्डा बंद केला आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. की कोथरूड मतदारसंघात असेल, एकंदरीतच पुणे शहरामध्ये असेल, अवैध धंद्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आहे. मग ते मटका असेल, अवैध दारू असेल, आणि ह्याच्यामुळे अनेक कुटुंबांची हानी होती. अनेक गोरगरीब गरजू कामगार वर्गातले लोक या प्रकारच्या व्यसनांना किंवा या प्रकारच्या अवैध धंद्यांना बळी पडतात. याच्यावर कुठेतरी अंकुश ठेवण्याचा मी प्रयत्न केला. मला नक्कीच माहिती आहे की सत्ताधारी पक्षाची आमदार म्हणून काम करत असताना हाही एक आमदारांचा एक रोल म्हणून एक भूमिका म्हणून या ठिकाणी मी माझी भूमिका पार पाडली. आणि सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या घरातली त्यांचे जे काही संसार आहेत, हे संसार उद्ध्वस्त होऊ नयेत याला कुठेतरी मी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे जिथे कुठे अवैध धंदे चालताना दिसतील, जुलूम जबरदस्ती चालताना दिसेल, गोरगरिबांवर अन्याय होताना दिसतील, तिथे नक्कीच मी या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलीन. आणि या पुढच्या काळामध्ये पुणे शहर, कोथरूड मतदारसंघ हा भयमुक्त आणि अवैध धंदे नसलेला असा करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. पुणे शहरात हेल्मेट सक्ती करू नये या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य पुणेकरांची या बाबतीतली भावना स्पष्ट केली. पुण्यातील शिक्षण संस्था चालकांची बाजू न्याय्य असल्यानं या संदर्भात बैठक आयोजित केली आणि आरटी अंतर्गत 25% राखीव प्रवेश अधिक योग्य पद्धतीनं करावेत अशी मागणी केली. या प्रसंगी संबंधित मान्यवरांसोबत माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे हेही उपस्थित होते. आदिवासी बंधू भगिनींसाठी आदिवासी विकास मंत्री श्री विष्णूजी सावरा यांची भेट घेऊन आदिवासी समाजातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत चर्चा केली. कर्वेनगर नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईचं पाऊल उचलून नदी प्रदूषणाला प्रतिबंध केला. कर्वेनगरमधील नवीन गावठाण पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मागण्यांचं निवेदन सादर करून ग्रामस्थांचे प्रश्न आस्थेनं मांडले. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीसह महिलांना विमा सुरक्षा योजनेचं वाटप केलं. वारजे येथील टेकडीवर नागरी वनोद्यानास प्रारंभ करून वृक्षारोपण आणि वह्या वाटप ह्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. बाणेर बालेवाडी येथील पाणी प्रश्न आणि नागरी सुविधांकडे शासनाचं दुर्लक्ष झालं होतं. टँकरचा काळा बाजार या गोष्टी संदर्भात विधानसभेत प्रश्न मांडून मोर्चाही काढण्यात आला. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना कचऱ्याच्या नियोजनात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, आपला कचरा आपल्या वॉर्डातच जिरवावा असं आवाहन नागरिकांना करून त्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचा एकत्रित विकास आणि एकत्रित विकासाचा एकत्रित विचार एवढाच त्याच्यामध्ये एक बायोलॉजिकल फॅक्टर असं आपण समजूया. आणि मग अशा पद्धतीने त्याचा एक विचार केला गेलाय आणि याचा कुठल्याही पद्धतीने निधीवर परिणाम होणार नाही. पुण्यातील मुळा मुठा या प्रमुख नद्यांच्या नदी सुधार योजनेसाठी केंद्र सरकारकडून 884 कोटी रुपयांचं अनुदान मिळालं. त्याबद्दल पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा पुणेकरांच्या वतीनं नागरी सत्कार केला. विधानसभेत 100% उपस्थिती राहिली असून अनेक लक्षवेधी प्रश्न धडाडीनं मांडले. बाणेर बालेवाडी इथला अतिशय मोठ्या प्रश्नावर मी लक्ष वेधू इच्छिते. 2000 साली म्हणजे 15 वर्षापूर्वी हा भाग महानगरपालिकेच्या हद्दीत आलेला आहे. या ठिकाणचा विकास आराखडा सुद्धा मंजूर झालेला आहे, परंतु या भागामध्ये विकासाचा फार मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. आणि याविषयीचा प्रश्न विचारल्यानंतर अतिशय खोटी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे. या भागामध्ये आतापर्यंत एकही उद्यान डेव्हलप झालेलं नाहीये. कचऱ्याच्या प्रश्नासाठी डिसेंट्रलाइज सिस्टीम चालू करावी आणि या ठिकाणी प्रकल्प वेगवेगळे राबवावेत याच्यासाठी आम्ही निधी देऊ केला. मोठ्या प्रमाणात जागांची यादी आहे ती सांगितली, परंतु या भागामध्ये अजूनपर्यंत एकही प्रकल्प कचऱ्याचा अस्तित्वात नाही.
ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा गंभीर प्रश्न की या भागामध्ये पाण्याची असुविधा आहे आणि पाण्याच्या टँकरची आत्ता यादी मी या ठिकाणी सभागृहाला दाखवू इच्छिते. 200 सोसायट्यांची यादी माझ्याकडे आहे की त्यांनी आतापर्यंत दरवर्षी जे टँकर विकत घेत आहेत आणि त्याचा जो काही खर्च करतायत हा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यात आरटी, शिक्षण कायदा, स्मार्ट सिटी, बाणेर बालेवाडी विकास, शिक्षण क्लासेस पायबंद, शाळा कॉलेजमधली गुणवत्ता, रेन हार्वेस्टिंग, कचरा प्रश्न, पेपर फुटी दोष व कारवाई, बालचित्रवाणी कर्मचाऱ्यांच्या वेतन समस्या, बालेवाडी प्राणी प्रश्न अशा अनेक प्रश्नांना विधानसभेत मांडण्याचा जोरदार प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबवता याव्या यासाठी कोथरूड मंडळातर्फे अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला. सशक्त भाजपा सशक्त भारत असा नारा देऊन पर्यावरण आणि वनमंत्री माननीय प्रकाश जावडेकर यांच्या समवेत भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं. दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. 30 ऑक्टोबर रोजी कैलासवासी प्रमोदजी महाजन यांच्या जयंतीनिमित्त मेधाताईंच्या मुक्त छंद या संस्थेच्या वतीनं दरवर्षी प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. या पुढील वर्षात दिलेल्या वचनांची पूर्तता करणे या गोष्टीला विशेष प्राधान्य देताना त्या म्हणतात, एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपण संपूर्ण टप्पा आपली उद्दिष्ट गाठू शकत नाही. त्यामुळे आपण पूर्णपणे समाधानी असतोच असं नाही, परंतु मला एक आनंद आहे की या दिशेने माझी जी वाटचाल आहे, माझी दिशा अतिशय योग्य आहे आणि याला लोकांचा पाठिंबा आहे. म्हणून एक वर्ष पूर्ण करत असताना जे जे काही करता आलं ते अतिशय सकारात्मक करता आलं याचा नक्कीच या वर्षाच्या पूर्तीच्या निमित्ताने मी आनंद व्यक्त करते.